हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत मेकअप ब्रशेस कसे क्लीन केले जातात, त्यासाठी कुठलं प्रोडक्ट यूज केलं जातं। तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल किंवा मेकअप यूज करत असाल आणि मेकअप करताना तुम्ही मेकअप ब्रशेस यूज करत असाल आणि वारंवार तेच प्रोडक्ट ब्रशवर ठेवून तुम्ही तसेच मेकअप ब्रशेस यूज करत असाल तर त्याने तुमची स्किन खराब होऊ शकते, डॅमेज होऊ शकते, तुम्हाला ब्रेकआउट्स होऊ शकतात। सो त्यामुळे तुम्हाला नेहमी ब्रशेस क्लीन करणे खूप इम्पॉर्टंट आहे। क्लीन मेकअप ब्रशेसच तुम्ही मेकअप करताना यूज केले पाहिजे। सो ते कसे केले जातात, त्यासाठी कुठलं प्रोडक्ट यूज केलं जातं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो फ्रेंड्स, हे आहेत माझे यूज केलेले मेकअप ब्रशेस, ज्यात तुम्हाला आयशॅडोसाठी यूज केलेले ब्रशेस, पावडर प्रोडक्टसाठी यूज केलेले ब्रशेस, क्रीम प्रोडक्ट यूज केलेले ब्रशेस, अशा सर्व प्रकारचे ब्रशेस तुम्हाला पाहायला मिळतील। हा आहे माझा पावडरचा ब्रश, हा आहे माझा ब्रॉन्झरचा ब्रश। पाहू शकता त्यात किती प्रमाणात प्रोडक्ट आहे, जे की पूर्णपणे चॉकलेटी कलर झालेला आहे। हा पाहू शकता तुम्ही ब्लशर ब्रश आहे, हा आयशॅडोचा ब्रश आहे। पाहू शकता त्यात ब्लॅक कलरचा आयशॅडो कशी लागलेली आहे। अशा प्रकारचे ब्रशेस तुम्हाला क्लीन करणे खूप इम्पॉर्टंट आहे। हा पाहू शकता क्रीम प्रोडक्ट ह्यात किती प्रमाणात साठलेला आहे, याला डीपली क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे। सो आता आपण पाहणार आहोत पावडर प्रोडक्ट जे यूज करतात त्यांनी मेकअप ब्रशेस क्लीन कसे करायचे। सो हे आहे लिटिल एंजल्सचं वेट वाईप्स। तुमच्याकडे जे कोणतं वेट वाईप्स असेल ते तुम्ही घेऊ शकता, शक्यतो चांगल्या ब्रँडचे वेट वाईप्स घ्या। अशा प्रकारचं एक वेट वाईप्स घ्यायचं, त्याला 4 फोल्ड करून तुम्हाला फिंगर्समध्ये ठेवून हलक्या हाताने एकदम जसे ब्रिसल्स आहेत ब्रशेसचे त्या ब्रिसल्सप्रमाणेच त्या डिरेक्शननेच तुम्हाला जेंटली रब करत जायचं आहे। जर तुम्ही हलका फुलका मेकअप करत असाल, आयशॅडो ब्लेंडिंगसाठी ब्रश यूज करत असाल किंवा पावडर लावण्यासाठी ब्रश यूज करत असाल, त्यांनी ही मेथड यूज करायची आहे। जसं की ते जास्त प्रमाणात प्रोडक्ट यूज करत नाही आहेत, पण त्यांना ब्रशेससुद्धा क्लीन करणे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही दर 10 ते 15 दिवसांनी तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन ठेवले तरच त्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे साठणार नाही, तुमच्या स्किनवर प्रॉब्लेम होणार नाही। हलका फुलका मेकअप करत असला तरी पण त्या मेकअप ब्रशेसमध्ये प्रोडक्ट साठत जातं आणि प्रोडक्ट साठल्यामुळे तेच तुम्ही जर तुमच्या स्किनवर अप्लाय करत राहिला तर तुमची स्किन डॅमेज होऊ शकते। सो पाहू शकता हा आहे माझा ब्रॉन्झर ब्रश। पाहू शकता यात किती प्रमाणात प्रोडक्ट आहे, निघत आहे आणि अजूनसुद्धा निघणार आहे, ते मला मी नेक्स्ट क्लिपमध्ये दाखवेनच। सो आता आपण पाहूया डीपली ब्रशेसला क्लीन कसं करायचं। हे आहे मिस रोजचं मेकअप क्लीन्झर। पाहू शकता अशा प्रकारचे मार्केटमध्ये क्लीन्झर येतात, तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडत्या ब्रँडचं मेकअप क्लीन्झर घेऊ शकता। मी इथे मिस रोज या कंपनीचं घेतलं आहे। अशा क्लीन टिश्यू किंवा वेट वाईप्सवर देखील घेतलं तरी चालतं। पाहू शकता मी अगदी थोड्या प्रमाणात क्लीन्झर घेतला आहे आणि इथे पाहू शकता मी वेट वाईपने सुद्धा ह्याला क्लीन केलं होतं आणि आता थोडंसं हलकंसं क्लीन्झर घेतलं आणि त्याला क्लीन केलं। पाहू शकता त्यातलं संपूर्ण प्रोडक्ट निघालेलं आहे। सो बघा मी इथे क्लीन करते आहे, तो निघाला आहे ब्रश। पाहू शकता यातलं संपूर्ण प्रोडक्ट डीपली क्लीन झालं आहे। पाहू शकता इथे मी ब्लशर ब्रश घेतला आहे, त्यात किती प्रमाणात प्रोडक्ट साठलेला आहे। सो मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला दररोज मेकअप ब्रशेस यूज करावे लागतात क्लायंटवर, भरपूर प्रमाणात प्रोडक्ट यूज करावं लागतं। मी स्वतः मेकअप करते, व्हिडिओज करते, त्यामुळे मला माझे मेकअप ब्रशेस सारखे यूज होतात। पाहू शकता त्यातलं संपूर्ण प्रोडक्ट निघालेलं आहे, जराही प्रोडक्ट राहिलेला नाही आहे। बघा सो अशा प्रकारे तुम्ही क्लीन्झरसुद्धा यूज करू शकता आणि त्याला डीपली क्लीन करू शकता। आता पाहू शकता मी हे हायलायटर ब्रश आहे, ज्या डिरेक्शनने त्याचे ब्रिसल्स आहेत त्या डिरेक्शननेच तुम्हाला ते क्लीन करायचे आहे। त्याला वेडंवाकडं किंवा कसंही त्याला रब करायचं नाही आहे, नाहीतर तुमचे त्यातले मेकअपचे ब्रशेस आहेत त्याचे ब्रिसल्स संपूर्ण निघून जाणार, तुटणार आणि ब्रश तुमचे खराब होणार।
आता ह्यातले थोडेफार माझे ब्रिसेस निघत आहेत, कारण मी सुरुवातीला मला माहीत नव्हतं कसे ब्रशेस क्लीन करायचे असतात. त्यावेळेला मी त्याला पाण्यात बुडवून क्लिन्झर टाकून मग क्लीन करायचे. सो त्यामुळे काय झालं, ब्रशच्या आतमध्ये जो ग्लू असतो तो पाण्यात टाकल्यामुळे निघून जातो किंवा सुटतो. सो ते ब्रिसल्स आहेत ते सुटायला सुरुवात होते. सो त्याचाच परिणाम आहे की आता माझे ब्रशेसचे ब्रिसल्स निघत आहेत. सो तुम्ही ही चूक अजिबात करू नका. तुम्ही पाण्यात बुडवून वगैरे ते सगळं तसलं काही करायचं नाही. जस्ट तुम्ही असं क्लिन्झर घेऊ शकता. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा जास्त प्रमाणात मेकअप यूज करत असाल आणि असे तुमचे ब्रशेस खराब होत असतील, सो असे ब्रशेस तुमचे खराब होत असतील तर तुम्ही क्लिन्झर टाकून त्याला असे डीपली क्लीन करू शकता. पाहू शकता त्यातलं ब्रशमधले किती प्रोडक्ट निघत आहे. आणि आता बघा संपूर्ण प्रोडक्ट निघालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही क्लिन्झर यूज करू शकता. मी मिस रोज या कंपनीचं ब्रश क्लिन्झर यूज केला आहे. तुम्ही ऑफ्लेअरचा किंवा क्रायलॉन आणि अशा बऱ्याच प्रकारच्या चांगल्या ब्रँडचे क्लिन्झर मार्केटमध्ये आहेत. तुम्हाला जे आवडतं तुमच्या बजेटमध्ये आहे ते तुम्ही घेऊन पाहू शकता. किती ब्रश क्लीन झाला आहे, अगदी नवीन आहे असं वाटतं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे ब्रश क्लिन्झरने क्लीन करू शकता. हा आहे माझा सिंथेटिक ब्रश जो की क्रीम प्रोडक्ट यूज केलं जातं. ह्याने पाहू शकता त्यात किती प्रमाणात प्रोडक्ट निघत आहे आणि क्लिन्झर यूज करून ते अगदी आरामात पूर्ण डीपली क्लीन होतं. सो हे ब्रशेस नुसतं वेट वाईप्स यूज करून क्लीन होत नाही. सो मला ह्याला क्लिन्झरच यूज करावं लागतं, त्यानेच माझे ब्रशेस संपूर्ण क्लीन होतात. पुढे मी तुम्हाला दाखवेनच हा कसा क्लीन झाला आहे अगदी. आणि डीपली क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर स्किनवर इरिटेशन, खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. तुमची स्किन डॅमेज होऊ शकते, पिंपल्स, आणि मग ते खूप जास्त प्रमाणात ब्रेकआउट्स होतात. सो तुम्हाला असं क्लिन्झरनेच तुमचे ब्रश क्लीन करणे इम्पॉर्टंट आहे. पाहू शकता संपूर्ण ब्रश डीपली क्लीन झाला आहे. हा सुद्धा क्रीम प्रोडक्टचाच ब्रश आहे. सो जो हलका फुलका मेकअप करतात, अगदी पावडर प्रोडक्ट यूज करतात, त्यांनी फक्त वेट टिश्यूने तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन करू शकता. पण 10 ते 15 दिवसात तुम्ही जर 10 ते 15 दिवसात जर क्लीन करत असाल तरच ते व्यवस्थित क्लीन होणार. नाहीतर जर महिना 2 महिन्याने क्लीन करत झालं तर त्यात खूप प्रमाणात प्रोडक्ट साठलेलं असणार आणि त्याला डीपली क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो जर तुम्हाला मेकअप क्लिन्झर घ्यायचं नसेल किंवा यूज करायचं नसेल तर तुम्ही वेट वाईप्सने सुद्धा करू शकता. पण ते 10 ते 15 दिवसात तुम्ही क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेकअप क्लिन्झरने एकदम आरामात क्लीन होऊ शकतं. पाहू शकता त्यातलं प्रोडक्ट किती निघत आहे आणि ते एकदम असं फ्लॅट असल्यामुळे त्याला तशाच प्रकारे मी क्लीन करत आहे. सो तुम्हाला सुद्धा ते तसंच क्लीन करावं लागणार, नाही तर त्याचे ब्रिसल्स खराब होतात. सो थोडं प्रोडक्ट घेऊन सुद्धा तुम्ही ते क्लीन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रोडक्ट क्लीन करू शकता. सो आता तुम्हाला हे मेकअप ब्रशेस कधी क्लीन केले पाहिजेत. जर तुम्ही महिनाभरात तुम्ही तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन केले तर काही हरकत नाही. पण तुम्हाला महिन्याला तुम्हाला हे मेकअप ब्रशेस क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. होऊ शकता त्यातलं संपूर्ण प्रोडक्ट निघालेलं आहे, अगदी नवा ब्रश आहे असंच वाटतं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन केले पाहिजे. सो हा आहे माझा शिमर ॲप्लिकेशनचा ब्रश. पाहू शकता तो फ्लॅट असल्यामुळे मी त्या डिरेक्शनने त्याला हलका रब करते आहे.
थोडंसं त्यात शिमर वगैरे अडकलेलं असतं, म्हणून त्याला थोडंसं मी उभ्या डायरेक्शनने रब केलेलं आहे, जेणेकरून त्यातला आत जर शिमर वगैरे अडकलेलं असेल तर निघून जाऊ दे म्हणून. पण त्याला अगदी जेंटली तुम्हाला ते रब करत राहिलं पाहिजे. होऊ शकता कसा क्लीन झाला आहे. कुठलंही प्रोडक्ट, कुठलंही शिमर त्यात अडकलेलं नाही आहे. हा आहे आय शॅडोचा ब्रश, पाहू शकता. सो फ्रेंड्स, तुम्ही तुमचे मेकअप ब्रशेस अगदी ज्या दिवशी तुम्ही यूज करणार आहे त्या दिवशी क्लीन करायचे नाही आहेत, किंवा मेकअपला जायच्या आदल्या दिवशीसुद्धा क्लीन करायचे नाही आहेत. अगदी आरामात एक दिवस घेऊन त्याला क्लीन करायचं आहे, किंवा 2 दिवस आधी त्याला क्लीन करायचं आहे. तरच ते व्यवस्थित क्लीन पण होणार आणि ड्रायसुद्धा व्यवस्थित होणार. ड्राय झाल्यावरच तुम्हाला मेकअप ब्रशेस यूज करायचे आहेत. इमिजिएटली आदल्या दिवशी ऑर्डर आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही क्लीन करून दुसऱ्या दिवशी त्याला यूज करायचं नाही आहे, कारण त्याला पूर्णपणे ड्राय व्हायला द्यायचं आहे आणि मगच त्याला यूज करायचं आहे. पाहू शकता, हा आहे माझा आय शॅडोचा ब्रश ट्रान्झिशनचा. त्यात किती जास्त प्रमाणात प्रोडक्ट होतं आणि पाहू शकता ते कसं क्लीन होईल क्लिन्झरने. सो क्लिन्झर खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात प्रोडक्ट यूज करत असाल तर. सो फ्रेंड्स, पाहू शकता किती डीपली हे ब्रश क्लीन झाला आहे. आणि अशा प्रकारे मी हे संपूर्ण ब्रशेस माझ्या मेकअप क्लिन्झरने क्लीन केले आहेत. सो तुम्हीसुद्धा असं क्लीन करू शकता. काही गोष्टींची काळजी घेतली तर व्यवस्थित तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन होतील, हायजीनसुद्धा मेंटेन राहील आणि तुमची स्किनसुद्धा चांगली राहील आणि क्लायंटलासुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे मेकअप ब्रशेस क्लीन करू शकता. सो कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.